नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश धकाते आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आमच्या या सीरीजमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण ज्या प्रकारे रोज ट्रेड करतो याच्यामुळे आपल्याला खूप जास्त ॲक्युरसी आजकाल मिळत चाललेली आहे. तर याच ॲक्युरसीचा लाभ तुम्हाला पण मिळाला पाहिजे, तुम्ही पण शिकले पाहिजे, की मार्केटमध्ये एक्झॅक्टली काम कसं करतात आणि त्या कामातून पैसे कसे कमवतात. याचमुळे आम्ही घेऊन आलेलो आहोत ही डेली एनालिसिस सीरीज. तर मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा पाहू शकता, की इथे आमच्याकडे निफ्टीचा एक चार्ट उघडलेला आहे. तर कोणताही चार्ट बघायच्या अगोदर सर्वात आधी आपल्याला त्याचा डेली टाईम फ्रेममध्ये बघावं लागते. आधी डेली टाईम फ्रेममध्ये आपण एनालिसिस करू. त्याच्यानंतर आपण बघू, की डेलीमध्ये आपल्याला एंट्री कशी करायची आहे किंवा 15 मिनिट्समध्ये आपल्याला एंट्री कशी करायची आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, की हा जो सपोर्ट होता, हा खूप महत्त्वाचा सपोर्ट होता आधीपासून. कारण की याच्या अगोदरही इथे एकदा, दोनदा, तीनदा, चारदा मार्केट वर गेलेलं होतं. त्याच्यामुळे हा सपोर्ट सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा होता मित्रांनो. म्हणजे तुम्ही 1, 2, 3, 4 वेळा हा इथे आलेला आहे. यावेळी एकतर हा इथे ब्रेक होणार होता, नाहीतर वर जाणार होता. सगळ्यांना माहीत आहे, की इलेक्शनचे रिझल्ट्स हे आपल्याकडे सध्या येऊ शकतात. त्याच्याचमुळे मार्केटमध्ये सध्या व्होलॅटिलिटी जास्त आहे. जसे-जसे इलेक्शन्स होतील, तसे-तसे मार्केटमध्ये इलेक्शन रिझल्टचे जे प्रमाण आहे ते आपल्याला क्लिअर होत जाऊ शकते. तर इथे आपल्याला दिसत आहे, की इथे एक दोजी बनून हा दोजीचा ब्रेक करून मार्केट आज अप साइडला गेलेला आहे. तसंच उद्या पण आपल्याला काय बघायचं आहे, की उद्या जर ही जी लेव्हल तुम्हाला दिसत आहे, ही जी लेव्हल ब्रेक केली याच्यावर जर गेला तर आपण इथे बाय करू शकतो. ठीक आहे. मग याचा आपण पुन्हा एकदा 15 मिनिट्समध्ये बघूया, की आपली एंट्री इथे कशाप्रकारे होऊ शकतो. तर 50 मिनिटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसत आहे, की याच्या अगोदर इथे सपोर्ट घेतला. त्याच्यानंतर हा जो एक रेझिस्टन्स आहे, सपोर्ट आहे, हा सपोर्ट ब्रेक केल्यानंतर मार्केट इथे सस्टेन होत आहे. जर समजा उद्या जर मार्केट इथे ओपन झाला आणि त्याच्यानंतर मार्केट या प्रकारे वर जात आहे, तर तुम्ही एंट्री इथे घेऊ शकता आणि मार्केट इथे ओपन झालं, वर जाऊन जर अशा प्रकारे जर जात आहे, तर तुम्ही चांगल्या प्रकारे वरच्या साइडला एक एंट्री घेऊ शकता किंवा जर गॅप डाउन झालं आणि मार्केट जर खाली जाऊन वर झालं, तर तुम्ही या प्रकारे इथे एंट्री घेऊ शकता. म्हणजे 2 प्रकारे मार्केटमध्ये तुम्ही बँक निफ्टीमध्ये एंट्री घेऊ शकता. तर तसं आपण आता बँक निफ्टीचं पण बघू, की बँक निफ्टीमध्ये सध्या काय सिनारिओ चालू आहे. तर बँक निफ्टीमध्ये पण तुम्हाला सेम तसं दिसेल, की याच्या अगोदरचा जो रेझिस्टन्स होता, बँक निफ्टी या रेझिस्टन्सच्या वर सस्टेन होत आहे, म्हणजे ज्याला आता सपोर्ट म्हणून अझ्युम करेल. पण इथे निफ्टी जो आहे, हा बँक निफ्टी जो आहे, हा रेझिस्टन्सच्या खाली आहे. तर उद्या जर गॅप डाउन झाले, तर बघूया का प्रकारे होऊ शकतं. पण एवढं लक्षात घ्यायचं मित्रांनो, जर मी काढलेला हा जो ब्लॉक आहे, याच्या खाली जर प्राईस राहत असेल, तर तुम्हाला सेल करणे आहे आणि त्याच्या वर जर राहत असेल, तर तुम्हाला इथे बाय करणं आहे. म्हणजे अशा प्रकारे जर मार्केट होत असेल, तर सेल करून टाका. पण इथून जर ब्रेक होऊन हा रिटेस्ट करून असा जर वर जात असेल, तर इथे आपल्याला बाय करायचा. मित्रांनो, हा आपला एक साधा-सुधा एनालिसिस आहे, जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये उद्या ट्रेड करायचं असेल, तर कशाप्रकारे ट्रेड करायचं हे एक छोटीशी आयडिया तुम्हाला मिळालेली आहे. तर अशाच प्रकारची वेगवेगळी आयडिया तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीवर घ्यायची असेल, तर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशनसाठी अलाऊ करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक चॅनेल, प्रत्येक व्हिडिओ येईल तेव्हा-तेव्हा तुम्हाला याची माहिती मिळते. चला मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्या याच वेळी, याच दिवशी. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.